कॅलाट्रॉपिस, रुचिक किंवा त्याचा अपभ्रंश मराठीमध्ये रुचकी. रस्त्याच्या कडेनी हे झाड आपल्याला सर्रास बघायला मिळतं. इंग्रजीमध्ये आपण त्याला कॅलाट्रॉपिस म्हणतो. तर हे जे कॅलाट्रॉपिस आहे किंवा रुचकी आहे, याच्यामध्ये अनेक बॉटनिकल फीचर्स आपल्याला बघायला मिळतात. अनेक स्पेसिफिक मॉर्फॉलॉजीमध्ये ज्यांचा उल्लेख येतो असे काही इंटरेस्टिंग फीचर्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. त्या फीचर्सपैकी एक फीचर असं आहे जे त्यांच्या पानांशी निगडीत आहे. रुचकीची जी पानं असतात, लीव्स ऑफ कॅलाट्रॉपिस प्लांट, तर त्यांची संरचना म्हणजे फायलोटॅक्सी, टॅक्सिस या शब्दाचा अर्थ आहे अरेंजमेंट आणि फिल याचा अर्थ आहे PHYLL, फिल याचा अर्थ आहे पान. तर पानं एकमेकांच्या सापेक्ष एखाद्या ॲक्सिसवर, एखाद्या फांदीवर कशी ठेवलेली आहेत त्याला आपण फायलोटॅक्सी म्हणतो. बऱ्याच वेळेला ही पानं ही एकाच ठिकाणी बंच्ड असतात, आपण त्याला फॅसिक्युलेट फायलोटॅक्सी म्हणतो. किंवा ती अल्टरनेटली ठेवलेली असतात, एक पान वर असतं तर त्याच्यानंतर थोड्या अंतरानंतर दुसऱ्या बाजूला एक वर असेल तर त्याला आपण अल्टरनेट फायलोटॅक्सी म्हणतो. पानं जेव्हा एकमेकांच्या समोर ठेवलेली असतात तेव्हा त्याला आपण ऑपोजिट फायलोटॅक्सी म्हणतो. रुचकीमध्ये, कॅलाट्रॉपिसमध्ये फायलोटॅक्सी ऑपोजिट आहे, पण एका विशिष्ट प्रकारची. म्हणजे या वनस्पतीमध्ये पानांची अरेंजमेंट ही समोरासमोर ठेवलेली आहे, ऑपोजिट आहे, परंतु त्याच्यानंतरचा पानांचा जो नोड येतो त्याच्यावरचा, तिथल्या पानांची जोडी ही त्याला परपेंडिक्युलर असते. मग त्याच्यावर असलेली परत पुन्हा जोडी त्याला परपेंडिक्युलर असते. याला ऑपोजिट डिकसेट फायलोटॅक्सी म्हणतात. डिकसेशन हा शब्द बायोलॉजीमध्ये बऱ्याच ठिकाणी येतो. नर्वस सिस्टीममध्ये आपण म्हणतो की जेव्हा नर्व ट्रॅक्ट्स हे मेंदूकडे स्पायनल कॉर्डकडून जाताना त्यांची बाजू बदलतात. म्हणजे डाव्या बाजूचा मोटार कॉर्टेक्स उजव्या बाजूला नियंत्रित करतो किंवा उजव्या बाजूचा मोटार कॉर्टेक्स हा डाव्या बाजूला नियंत्रित करतो. तर हे नर्व ट्रॅक्ट्सवर मेंदूकडे जाताना क्रॉस होतात. तर याला डिकसेशन्स असा शब्द आपण वापरतो. तसाच इथं बॉटनीमध्ये ऑपोजिट डिकसेट फायलोटॅक्सी असा शब्द वापरला आहे. रुचकीमध्ये ते आपल्याला बघायला मिळतं. रुचकीची पानं इंटरेस्टिंग आहेत. या पानांवर थोडीफार किंचित अशा प्रकारचे स्पाईन्स त्याच्या बेसकडे असतात, त्याच्या बेसल लॅमिनाकडे. आणि बरेच इन्सेक्ट्स या पानांवर आपल्याला अधूनमधून, कीटक आपल्याला बघायला मिळतात. दुसरी एक मजेशीर बाब याच्यामध्ये याच्या पानांमध्ये दिसून येणारी की याला देठ आहे ते खूप लहान आहे. देठ नसलेली पानं आपण त्यांना सेसाईल म्हणतो. देठ असलेली पानं त्यांना आपण पेटिओलेट लीव्ज म्हणतो. पण ही जी अत्यंत लहान पेटिओल असलेली म्हणजे देठ असलेली पानं आहेत त्यांना सबसेसाईल किंवा सेमीसेसाईल लीव्ज म्हणतात. कॅलाट्रॉपिसच्या पानांचं देठ दिसतं आपल्याला, परंतु ते अगदी लहान आहे, खूप लहान आहे. जवळजवळ ही पानं सेसाईल वाटतात, म्हणजे बिनदेठाची वाटतात. या वनस्पतीमध्ये असलेलं दुसरं आणखी एक बॉटनिकल फीचर ते म्हणजे त्याच्या फुलांचं आहे. आपण फुलांमध्ये जे कॅलिक्स, करोला, एंडोशियम, गायनोशियम हे फ्लोरल वोरल्स आहेत, तर ते जर समजा परस्परांच्या सोबत फ्यूज्ड असतील तर त्याला आपण समजा इन केस असं असेल की कॅलिक्स आणि करोला फ्यूज असतील किंवा पेटल्सच्या बेसना स्टॅमेन्स फ्यूज असतील किंवा गायनोशियम हा एनीहाऊ त्या स्टॅमेन्सच्या सोबत फ्यूज असेल, तर यांना वेगवेगळी नावं आहेत. एकत्रितपणे आपण त्याला ॲडहेजन म्हणतो. पण इथं तुम्हाला एक गंमत बघायला मिळेल या कॅलाट्रॉपिसच्या फुलांमध्ये.
काय तर इथं ॲढेजन एक सुंदर अशा प्रकारचं एक कार्व्ड टेबल दिसावं तसं दिसतं. एखादं छान कोरी वसलेलं कोयऱ्या असलेलं जसं टेबल दिसतं तसं ते दिसतं. स्टिग्मा पेंटॅगोनल आहे, पंचकोनीय, सगळ्यात वर आहे ती. आणि अगदी डिझाईनमधल्या एखाद्या कोयरीच्या आकारासारखे असणारे स्टॅमेन्स, 5 स्टॅमेन्स त्याचा छान असा एक पाया तयार करतात. अर्थात 5 स्टॅमेन्स आहेत म्हणजे पेंटामेरस फ्लावर आहे. आणि ही जी ॲढेजन आहे त्या गायनोशियममध्ये असणारी आणि या स्टॅमेन्समध्ये असणारी, तर याला गायनोस्टेजियम म्हणतात. एखादं स्टेज तयार झाल्यासारखं दिसतं वर ते स्टिग्मा आणि त्याच्या बाजूला असलेल्या ह्या कोयऱ्या, आपण याला गायनोस्टेजियम म्हणतो. तर अगदी एरवी आपण कधी एखाद्या वाटेने जात असताना किंवा थोडा स्पेअर वेळ असला तर आजूबाजूच्या प्लांट्सकडे जर आपण आपल्या सिलेबसमध्ये असलेल्या काही कॉन्सेप्ट्स या प्रत्यक्षात बघायला मिळतात का, ही थोडीशी सवय लावली की हळूहळू तो सब्जेक्ट तुमच्यामध्ये असा भिनायला लागतो. तुमचं निरीक्षण हे तेवढं स्पष्ट व्हायला लागतं तुमच्या सब्जेक्ट्सच्या अनुषंगाने. आणि एक खरं आहे, सायन्स इज ॲन आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन. उगाच काहीतरी या छोट्या छोट्या व्हिडिओजच्या या सिरीजमध्ये आपण असेच पुन्हा भेटूयात. याच्यामध्ये एक सिलेबसच्या काही कॉन्सेप्ट्स या छोट्या छोट्या अगदी 1-2 पार्ट्समध्ये मांडल्या जातील आणि SBTL वेबकास्ट्समध्ये एक कॉम्प्रेहेन्सिव्ह अशा प्रकारचा साधारण अर्धा ते पाऊण तासाचा डिस्क्रिप्टिव्ह असा एक व्हिडिओ असेल. थँक्यू. थँक्स फॉर लिसनिंग.